आफ्रिकेच्या घनदाट जंगलात राजे शेरसिंग आणि टायगर वाघोबा यांची घनिष्ठ मैत्री होती. पण काय झालं, एकदा टायगर वाघोबानी शेरसिंग महाराजांचा विश्वासघात केला. त्यामुळे दोघांची मैत्री तुटली. टायगर वाघोबा दुसऱ्या जंगलात निघून गेले. पण शेरसिंग महाराजांचा मैत्रीवरचा विश्वास उडला. मग त्यांनी आपल्या राज्यात कायदा काढला. हे पहा जंगलवासियानो, जंगलातल्या एकाही प्राण्याने मैत्री करायची नाही. जो कोणी प्राणी मैत्री करेल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. हे ऐकल्यावर सगळे प्राणी घाबरले. त्यामुळे प्राण्यांनी मैत्री करायचे सोडून दिले. प्राणी एकमेकाबरोबर लांबूनच बोलायचे. पण या जंगलात एक सुंदर हरिणदादा आणि डब्बू अस्वल मामा हे अगदी घनिष्ठ मित्र होते. दोघे जंगलात फिरायचे एकत्र, गवत फळे एकत्र खायचे आणि राहायचे देखील एकाच गुहेत. इतकी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. पण सगळ्या जंगलच्या प्राण्यांनी तेच त्यांना सांगितले, अरे मित्रांनो, तुम्ही मैत्री करू नका, महाराज शिक्षा करतील. पण हे दोघे काय म्हणाले, आम्हाला शिक्षा केलेली चालेल, पण आमची मैत्री कधी तुटणार नाही. हळूहळू ही वार्ता शेरसिंग महाराजांच्या कानावर गेली. शेरसिंग महाराजांनी आपला मंत्री लांडगोबा याच्या करवी दोघांना बोलवून घेतले आणि सांगितले. महाराज म्हणाले, हे बघा हरिणदादा आणि अस्वल मामा, तुम्ही दोघांनी मैत्री करायची नाही. तुमची मैत्री तोडून द्या, नाही तर मी दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा देईन. तेव्हा हे दोघे काय म्हणाले, महाराज आम्हाला चालेल शिक्षा, पण आमची मैत्री तुटणार नाही. मग महाराजांनी थोडा वेळ विचार केला आणि त्यांना जायला सांगितले. प्राणी गेल्यावर महाराजांच्या डोक्यात एक विचार आला. त्यांनी परत त्या दोघांना बोलवून घेतले, पण पाळीपाळीने बोलवून घेतले. अगोदर डब्बू अस्वल मामांना बोलवून घेतले आणि काय म्हणाले, हे बघ डब्बू, तू सुंदर हरिणदादाशी असलेली मैत्री तोडून दे. मी तुला आपल्या जंगलचा मंत्री करेन, कळलं का? तेव्हा डब्बू अस्वल मामा म्हणाले, महाराज मला नको तुमचं मंत्रीपद, पण सुंदरची असलेली माझी मैत्री कधीही तुटणार नाही. म्हणून तुम्ही देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मी मृत्यूदंडाची शिक्षा भोगाय तयार आहे आणि ती शिक्षा मला द्या. पण एक काम मात्र करा महाराज, मला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यावर मी मेल्यावर माझा मित्र सुंदर याला सांगू नका मी मेलोय म्हणून. त्याला सांगा डब्बू अस्वल मामांना दुसऱ्या जंगलातल्या राजाने मंत्री केला आहे, म्हणजे माझ्या मित्राला सुंदरला मी मेल्याचे दुःख होणार नाही. एवढे माझ्यासाठी करा महाराज तुम्ही. ठीक आहे. महाराजांनी डब्बू अस्वल मामांना जायला सांगितले. थोड्या वेळाने सुंदर हरिणदादाला बोलवले. सुंदर हरिणदादांना महाराज काय म्हणाले, हे पहा सुंदर, मी काय सांगतोय, डब्बू अस्वल मामाशी असलेली मैत्री तोडून दे, नाही तर तुला शिक्षा होईल. पण मी काय सांगतोय ते ऐक. तू जर मैत्री तोडलीस का नाही तर तुला मी आपल्या जंगलचा सेनापती करेन. महाराज मला नको तुमचे सेनापतीपद, पण माझी डब्बूशी असलेली मैत्री कधीही तुटणार नाही. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगाय तयार आहे. करा मला मृत्यूदंडाची शिक्षा, पण एक मात्र करा, माझ्या मित्राला डब्बूला सांगू नका मी मेलोय म्हणून. त्याला सांगा तुझा मित्र सुंदर शेजारच्या जंगलचा सेनापती झाला आहे. ही आनंदाची वार्ता त्याला सांगा, म्हणजे त्याला दुःख होणार नाही. माझ्या मित्राला दुःख झालेले मला सहन होणार नाही. महाराजांनी सगळं ऐकून घेतलं आणि सुंदरला बाहेर जायला सांगितलं. सुंदर बाहेर निघून गेला. महाराजांचे हृदय भरून आले, डोळ्यात अश्रू आले.
महाराज पटकन बाहेर आले शेरसिंग आणि काय म्हणाले, अरे सुंदर आणि डब्बू मित्रांनो, माफ करा मला, आज तुम्ही माझे डोळे उघडले. अरे मैत्री असावी तर सुंदरसारखी आणि डब्बू अस्वल मामासारखी एकमेकाच्या जीवाला जीव देणारी. खरंच अगदी अतूट नातं आहे तुमच्या मैत्रीचं. आणि पटकन लाडगोबा करवी सगळ्या प्राण्यांना महाराजांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, सगळे प्राणी आल्यावर, हे पहा जंगलवासियानो, सुंदर हरिणदादा आणि डब्बू अस्वल मामा यांची मैत्री अगदी अतूट आहे. त्यांच्या मैत्रीने मी भारावून गेलो आहे. त्यामुळे मी जंगलचा मुख्यमंत्री डब्बू अस्वल मामांना करतो आणि सेनापतीपद हरिणदादांना देतो आणि मी माझा कायदा मागे घेतो. यापुढे सगळ्या जंगलवासियांनो आपल्या जंगलात मैत्री करा, एकमेकाबरोबर आनंदानं राहा. आणि त्या वेळेपासून शेरसिंग महाराजांनी सगळ्या प्रजेची काळजी घेतली, प्रजेची सुखदुःखे पाहिली आणि सगळे जंगल परत आनंदाने नाचू लागले. सगळ्या जंगलात आनंद झाला आणि राज्यकारभार ही शांतपणे शेरसिंग राजे करू लागले. ते सगळ्या जंगलवासियांना काय म्हणाले, अरे मित्रांनो, मैत्रीत जरी विश्वासघात झाला असला, एखाद्या मित्राने खोटी मैत्री केली तर सगळेच मित्र खोटे नसतात. जीवाला जीव देणारे खरे मित्रही असतात. तीच खरी मैत्री असते असे सांगितले. मग सगळे प्राणी आनंदाने आपापल्या गुहेत गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.